नमस्ते. माझं नाव अर्जुन. अ, सर्वच गोष्टी सर्वांनी सांगितल्या आहे. मी अगदी 5-10 मिनिटामध्ये संपवतो सर्व. सर्वात अगोदर शेवटच्या दिवशी जे सेशन झालं होतं मेजर बाली सरांचं, त्यांनी सांगितलं, की आर्मीमध्ये सोल्जर्स देशासाठी जीव देण्यासाठी का तयार असतात? तर आम्ही सांगितलं, देशासाठी त्यांना प्रेम असतं, त्यांचं तसं कल्चर असतं, म्हणून त्यांना वाटतं, की देशासाठी आपण जीव दिला पाहिजे. तर ते म्हटले, तसं काहीच नाहीये. त्यांना माहीत असतं, की आपल्याला काही जरी झालं, तरी आपला टीम लीडर, त्यांचा बटालियन लीडर आहे, तो त्याच्या फॅमिलीची केअर घ्यायला असतो तिथं. आणि ते मला एकदम फील झालं, की बरोबर आहे, यासाठीच ते सर्व चालू असतं. ते एवढं सर्व करायला तयार होतात. आणि सेम गोष्ट मला योगेश सरांमध्ये दिसली, की ॲक्सिडेंट होऊ द्या, जेवणाचा काही इश्यू होऊ द्या, सर तिथं केअर करायला असायची. सर सर्वांच्या पाठीमागे असायची. सर उशिरा जेवण करायच्या अगोदर आम्हाला जेवण करायला लावायची. तर ही गोष्ट मला सर्वात जास्त लीडर म्हणून कसं असलं पाहिजे, ती गोष्ट मला सरांकडून शिकायला भेटली. आणि या टूरला जाण्यामागचं माझं मेन मोटो हेच होतं, की मी म्हणजे जेव्हा कॉलेज संपलं आमचं, कॉलेजपासूनच आम्ही बिझनेस सुरू केला दोघांनी. तर फक्त काम करायचं चाललं होतं. एक व्हिजन नव्हतं, की आपण कशासाठी करतोय, काय करतोय, पर्पज काय, हे काहीच क्लिअर नव्हतं मला. तर ठीक आहे म्हटलं, जाऊन बघूया, आपल्याला काहीतरी क्लिअर होईल. तर मी तिथं फिरत असताना फक्त मला समोर डोंगर दिसायची, उंच उंच डोंगर दिसायची. आणि मी त्या डोंगराकडून बघून एकच विचार करायचो, की ह्या डोंगरापुढे आपण खूप छोटं आहे. आपला इगो तर त्यापेक्षाही छोटा आहे. तर मग आपण का आपल्या इगोला एवढं पकडून ठेवतो? आपला इगो आपल्याला जर चांगलं काहीतरी करण्यापासून अडवत असेल, तर ती एकदम चुकीची गोष्ट आहे. आणि त्यापासून मी जे निगेटिव्ह थॉट्स वगैरे होते, ते करायचं मी एकदम बंद केलं. आणि नंतर मग योगेश सरांशी एकदा दोनदा माझं इंटरॅक्शन झालं. सरांना बोललो, की सतीश सर जे आम्हाला कंपनी ग्रो करायला मदत करतात, की सतीश सर सांगतात, की आपण 150 करोड करूया ह्याच वर्षी. मी विचार करतो, आपला तर 21च करोड झाला आणि 21 करोडवरून कसं काय हा माणूस सांगतो, की आपण 150 करोड करूया. तर मी तिथं योगेश सरांना म्हटलं, मी इथं एवढे लाईट्स वगैरे बघितले, तर ते सतीश सर जे सांगत होते ते खरंच होतं. 150 करोड झालं असतं आपलं. मग सर मला काय म्हटले, की टर्नओव्हर, नंबर्स, पैसे हे मेजर करायचा फॅक्ट नाहीये. तुम्ही जे काम करताय किंवा तू जे काम करतोय, त्यातून किती लोकांना तू त्यांची स्वप्न अचीव्ह करायला मदत करणार आहे, ते जास्त इम्पॅक्ट करणार आहे. तर ते वाक्य माझ्या मनामध्ये एकदम घर केलं त्यांनी, की बरोबर आहे. मी ट्रिपमध्ये पण बघितलं सर्वांनी, तर मी सर्वांच्या पुढे पळायचो. म्हणजे मला सर्वांना घेऊन सोबत जाणं हे कधी जमलंच नाही. मला फक्त मला पळायचं आहे आणि ते पळत राहायचं आहे, एवढंच माहीत होतं. पण सरांनी सांगितलं, की एकटा किती पळणार तू? तू जेवढे जास्त लोकांना सोबत घेऊन काम करशील, तेवढं तू मोठं काहीतरी काम करू शकेल. तर सेम गोष्टी मी करायला आता सुरुवात केली आहे, की अगोदर स्वतः काहीतरी द्यायला सुरुवात करू, लोकांकडून काही अपेक्षित करायचं नाही. तर या 10-15 दिवसामध्ये असं व्हायला लागलंय, की जे 100 करोड, जे 200 करोड असं काहीतरी खूप मोठं काहीतरी वाटायचं, त्यासाठी त्या गोष्टी ऑटोमॅटिक घडताय. आणि मी विचार करतो, की अरे या गोष्टी एवढं सिंपल कसं काय होत आहे? मी तर काहीच करत नाही, तरी पण त्या गोष्टी होत आहे. तर मला रिअलाईज झालं, की मी फक्त एकच गोष्ट चेंज केली याच्यामध्ये, की मी पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात केलाय, की ही गोष्ट कशी चांगली होईल, कसं बेटर होईल. आत्ता या सर्व जर्नीमध्ये मला आपल्यामधली काही माणसं आहे, की त्यांच्या खूप गोष्टी आवडल्या. सर्वात अगोदर तर अमित सरांची गोष्ट आवडली. ते एकदम एक्स्ट्रोव्हर्ट आहे. ते कधी पण यायचे आणि म्हणायचे, "काय अर्जुन?" मला वाटत काहीतरी मॅटर झाला असेल, तर काहीच नसायचं. फक्त विचारायचे, "काय?" मग ती गोष्ट मला वाटली, की बरोबर आहे, असंच नेचर असलं पाहिजे. यांच्या कंपनीमध्ये लोकं किती एन्जॉय करत असेल. स्वतः येऊन एवढं विचारतात, "काय, कसं चाललंय, कसं नाही?" तर तर मला वाटलं ही खूप चांगली गोष्ट आहे, पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि खरंच मजा येत असेल यांच्या कंपनीमध्ये लोकांना काम करायला. त्यानंतर माझे रूममेट, मी राहुलला तर म्हटलो, की मलाच कळत नाही, की माझ्या आयुष्यामध्ये एवढी चांगली माणसं कसं काय येतात? म्हणजे मी त्या लेव्हलचा माणूस नाही, की मला एवढी चांगली माणसं भेटावं. तर तो म्हटला, "तुझं काहीतरी पहिल्या जन्मातलं पुण्य असेल म्हणून तुला एवढी चांगली माणसं भेटतात." तर चेतन सर मला सकाळी उठल्यापासून, "तुला मी हासला चहा बनवून देऊ का? तुला हे टाकून देऊ का?" मी मनात विचार करतो, की मी एकदम केअरलेस माणूस आहे. मला स्वतःचंच काही पडलेलं नसतं. तुम्ही कशाला माझी एवढी केअर करतात? पण नंतर त्यांनी मला पहिल्याच दिवशी एक गोष्ट सांगितली, की आयुष्यामध्ये मी त्यांना विचारलं, "तुम्ही 50 करोड केला आणि तुम्ही असं काय केलं, की त्याच्यामुळे तुम्ही ते 50 करोड करू शकला?" तर त्यांनी मला एक सिंपल प्रिन्सिपल सांगितलं, की म्हणे ब्रह्मा, विष्णू, महेश, की ब्रह्मा काय करतो म्हणे, एखादी गोष्ट क्रिएट करतो म्हणे आणि ती क्रिएट करून त्याचं संगोपन, ते मोठं करायचं काम करतो म्हणे विष्णू. जसं आपण बिझनेस अगोदर तयार करतो, ते नंतर कोणतरी संगोपन करतं आणि त्यानंतर येतो म्हणे महेश. महेश काय करतो, की त्या गोष्टी डिस्ट्रॉय करतो किंवा सोडून देतो.
तर आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी करता आल्या पाहिजे. म्हणजे गोष्ट क्रिएट पण करता आली पाहिजे, गोष्टीचं संगोपन पण करता आलं पाहिजे आणि वेळ आली तर ती सोडून पण देता आली पाहिजे. तर ते लिसन मला वाटतं की मी आयुष्यभर विसरणार नाही, की ह्या गोष्टी करता आल्याच पाहिजे आपल्याला. तर आपण खूप पुढे जी जर्नी वगैरे जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी मला देशपांडे सरांबद्दल काही गोष्ट सांगितलं, की देशपांडे सर हे स्वतःपेक्षा जास्त विचार आपल्या वेंडरचा करतात, की मला ₹2 राहत आहे ना, ₹2 त्याला पण राहिले पाहिजे. तर मार्केटमध्ये ही गोष्ट खूप कमी होती. तर तेव्हा मला कळालं, की हा माणूस नेमकं कसा असणार आहे, की आणि बऱ्याचदा मला असं वाटतं, मी राहुलला पण बोललो, की मला त्यांच्या आणि माझ्या वाईफ आहे ना मॅच होते अशा वाटतात, की मी जसा विचार करतो ना ते पण तसाच विचार करतात. त्यांचं एज माझ्यापेक्षा जास्त असेल, पण त्यांची स्वप्न बघायची जी क्षमता आहे ती पण माझ्यापेक्षाही चांगली. आणि तेव्हापासून मला रिअलाईज झालं, की आपण पण आपली स्वप्न मोठी ठेवली पाहिजे. विजन जे आपलं ते मोठं ठेवलं पाहिजे आणि याला काही पैसे लागत नाही. म्हणजे बिझनेस सुरू करताना तर माझा तोच मोठो होता, की बिझनेस सुरू करायला पैसे लागत नाही, फक्त इच्छा पाहिजे. आणि आता ती इच्छा एकदम पॉझिटिव्ह झाली आणि त्याच्यामुळे गोष्टी ऑटोमॅटिक घडताय. तर ह्या सर्व गोष्टींमध्ये मला वाटतं योगेश सरांचा खूप मोठा हात आहे आणि त्या गोष्टींमुळे मी या सर्व करू शकलो. अजून एक करणबद्दल मला सांगायचं आहे. करण हा म्हणजे सर्वांना माहीतच आहे कसा आहे, पण तो आतून जेवढा स्ट्रॉंग आहे तेवढाच तो म्हणजे एक लीडर म्हणून त्याहून स्ट्रॉंग तो बनू शकतो. म्हणजे त्यातली जी स्किल्स, त्यातल्या ज्या गोष्टी आहे त्या शो नाही करत, त्या दिसून येतात आणि ती गोष्ट मला आवडली त्याच्यामधली. दुसरं गणेश सरांबद्दल एक किस्सा आठवतो मला. सर मला एकदा सांगायला लागले आम्हाला, की मला गोष्टी लक्षात राहत नाही. मला स्मरणशक्तीचा काहीतरी प्रॉब्लेम, मला गोष्टी लक्षात राहत नाही. पण मला बरोबर लक्षात राहतं 2 वर्षापूर्वी मी कुठल्या रॅकवरती कुठे कॅमेरा ठेवलाय. म्हटलं चांगलं आहे, ज्यात इंटरेस्ट आहे आपल्याला त्याच गोष्टी लक्षात असल्या पाहिजे. सर्व गोष्टी लक्षात ठेवून काय करणार आपण? तर ती एक गोष्ट आवडली आणि ट्रिपमध्ये कोणाला काही लागलं तर ती गोष्ट गणेश सरांजवळ नसेल असं होतच नव्हतं. मेडिसिन असू द्या, ऑक्सिजन असू द्या, ऑइल असू द्या, सर्व इव्हन बॅगचं वेट करायला ते वेट स्केल पण त्यांच्याजवळ होता. बॅगचं वेट करण्यासाठी जो काटा असतो तो. तर ती गोष्ट आवडली मला, की मी तर खूप मजा आली या सर्व जर्नीमध्ये आणि प्रत्येकाने मला काहीतरी गोष्ट शिकवली. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि निश्चितच आयुष्यामध्ये आपण सर्व पूर्ण आपल्या देशाच्या फ्युचरसाठी काहीतरी ग्रेट काम करूया. आपल्या देशाला, आपल्या टीमला आणि आपल्या समाजाला पुढे घेऊन जाऊया. धन्यवाद. थँक यू.